नमस्कार. इंडियन पोलीस मित्र भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींनी संपूर्ण दक्षिण आशियात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरील बंदीविरोधात उसळलेले जेन झेड आंदोलन आता राजकीय वादळात परिवर्तित झाले आहे. पाहूया या आंदोलनातील प्रमुख घडामोडी. सोशल मीडिया बंदी आणि विरोध. नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर यांसारखे तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अचानक बंदी घातली. या निर्णयामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. जेन झेड आंदोलन हिंसक. हजारोंच्या संख्येने युवक रस्त्यावर उतरले. आंदोलन हिंसक वळण घेतल्याने पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. या धडाक्यात किमान 19 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारची माघार. देशभरातील निदर्शनाचा दबाव वाढल्याने नेपाळ सरकारने सोशल मीडिया बंदी तत्काळ मागे घेतली. नागरिकांना पुन्हा सोशल मीडिया वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ओली यांचा राजीनामा. वाढत्या दबावाला तोंड देत अखेर नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा जाहीर केला. या घटनेमुळे देशात मोठे राजकीय वादळ उठले आहे. हे आंदोलन फक्त सोशल मीडिया प्रवेशासाठीच नाही तर भ्रष्टाचार विरोधात, संधीच्या अभावाविरोधात आणि युवकांच्या भवितव्यासंदर्भात मोठा संदेश देऊन गेले आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉ. सुरेश राठोड, संपादक 9623420295.